जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ दुर्गुणाचा वळ पहावेना जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ दुर्गुणाचा बळ पहावेना सद्गुणाची देवा वाढो ऐसी कळ. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आणि ब्लॉग स्टार्ट करते खूप दिवसानंतर. थोडंसं आज फ्री टाईम आहे, तरी पण ऑफिसला जाऊन येणार आहे आणि त्याच्यानंतर परत फ्री टाईम असल्यामुळे मी ब्लॉग स्टार्ट केला. तर माहीत नाही कितपर्यंत हा चालेल, कारण की संडेला पण ह्यावेळेस चालू केलेला पण अर्धवट राहिला आणि तुम्हाला बघायला पण अर्धवट मिळाला असेल मे बी. लेट्स सी कसं काय होतं आहे आणि कसं काय. ही जर्नी आता एवढी चालू केली ती संपवायची नाही आहे मध्येच, तर त्यामुळे थोडं ना थोडं तुमच्यापर्यंत काही ना काहीतरी आणायचंच आहे. काही कारणास्तव आम्ही ते ब्लॉग पण बंद केलेलं, पण ठीक आहे. मला आता मी थोडा टाईम काढत जाईल आणि तुमच्यापर्यंत आमचे नवनवीन छान छान ब्लॉग घेऊन येत जाईल. असंच पण तुम्ही अभुनीवर आणि ज्ञानासावीवर करत राहा. येस, चलो बघूया आजचा दिवस कसा आहे आणि काय करतो आजच्या दिवशी. मी तर आता सध्या ऑफिसला जाऊन येतो, त्याच्यानंतर तुम्हाला काय काय बघायला मिळेल किंवा फाल्गुनी काय शूट करत असेल तर फाल्गुनी शूट करून तुमच्यापर्यंत पोचवेल. लेट्स सी. बघ इथे किती आता तुम्हाला दिसत नाही आहे, पण इथे एवढा खेळण्यांचा पसारा काढून ठेवला आहे पोरींनी. खतरनाक सकाळी सकाळी. हे बघा खेळण्यांचा पसारा. आणि इथे ब्रेकफास्ट चालला आहे आमच्या चौघींचा पण. आज किचनमध्ये स्पेशल फरमाईश माझी. मला रोज चपाती आणि भाजी खायला कंटाळा येतो. मी म्हटलं तिला फ्रेंच टोस्ट कर आज काहीतरी वेगळं. एव्हरीडे काहीतरी वेगळं ब्रेकफास्ट पाहिजे. कुठे गेली? आणि एवढे सगळे आता याच्यात अजून कधी आणि किती लागणार आहेत माहीत नाही आहे, कारण ती पूर्ण भरायला पाहिजे. एव्हरी डे वेगवेगळं नवीन ब्रेकफास्ट पाहिजे. ओके, रोज वेगवेगळं. ते चपाती भाजी नको. बाय द वे, आमच्याकडे अजून एक आनंदाची गोष्ट आहे की दीपाचं लग्न ठरलेलं आहे. दीपा लवकरच जाणार आहे ना. दीपा, सगळ्यांनी लग्नाला यायचं बोल. हां, सगळ्यांनी लग्नाला यायचंय. सगळ्यांना आमंत्रण केलेलं आहे दीपाने. लग्नाला यायचंय, लवकरच लग्न आहे. आणि दीपा आता किती दिवस आहे अजून मग लेट्स सी. तेवढे दिवस आहे, तेवढे दिवस आहे अजून तिलाच नाही माहिती काय ग दीपा. लग्न आमचा पण फेब्रुवारीलाच झाला. दीपा 14 फेब्रुवारीला कर. व्हॅलेंटाईन डे काढली का तारीख दीपा? इथे सगळे खेळणे काढलेत आणि ज्ञाना मस्त लवलॅपची स्विंग कारमध्ये खेळते सकाळ सकाळ. आणि स्विंग कारची खासियत अशी आहे की इकडे 360 डिग्री मुव्हेबल त्याचे व्हील्स आहेत आणि क्वालिटी खूप छान आहे. मागे पण मजबूत आहे, म्हणजे दोघीजणी बसल्या तरी पण काय होणार नाही. आणि हिला असं चालवायचं नाही आहे, तिला फक्त पायवर ठेवून चालवायचं आहे, पण तरी ती चालवत नाही आहे. बघा. सो ह्या स्विंगची मी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, जाऊन चेक करा आणि तुम्ही पण तुमच्या बेबीसाठी घ्या. हे बघा, ही दुसरी एक आली आमची. बघा, स्वतः तर बसायचं आहे, त्या डॉलीला पण बसवायचं आहे. आणि इकडे आमच्या बसव डॉलीला, व्यवस्थित बसव. हां, तिला बोल बस ना डॉली. हा चालव, डॉलीला घेऊन गाडी चालव. डॉलीला घेऊन गाडी चालव. सलूनमध्ये आलो आणि थोडंसं फोनवर बोलायचं ना, तर या भाईसाहेबने बघा काय केलं. सगळं माझी दाढी काढून टाकली आणि हसतोय स्वतः. किंवा हसराय रे, एकदम लहान केली आहे. खूप वर्षानंतर मी अशी लहान केली आहे. तो तैयार रहता दाढ़ी काटने में आपका. तो काय के लिए काटा तैयार रहता? तो इतना छोटा कर दिया. काट दो तो मैंने काट तो दिया. मैं इतना छोटा थोड़ी ना, तेरे को पता नहीं मैं कितना करता हूँ. मेरे क्या, आपने बोला काट दिया, मैं काट दिया. तो बताना नहीं चाहिए.
अभी भी अच्छा लग रहा है, मैं इसको सेव करके देता अच्छे से। ठीक आहे, देखते चला. आता हे सगळे मला बघून थोडेसे तरी शॉक होते, कारण की मी खूप वर्षानंतर अशी बियर्ड छोटी केली आहे. लेट्स सी यांचं काय रिॲक्शन आहे आणि नानू कसं काय करतो. फायनली रेडी झालेलो आहोत आम्ही. सकाळपासूनचा तुम्ही जे ब्लॉग बघितला असेल, काय माहीत काय काय आहे ब्लॉगमध्ये काय नाही आहे, पण नसेल बघितलं तरी याच्या पुढे तुम्हाला भाई आ गए अभी शूट करेगा पूरा ब्लॉग. आणि माझी बियर्डची पूर्ण वाट लावलेली आहे त्यांनी. पण ठीक आहे, मला थोडासा माझा फेस चेंज वाटतो माझ्या फेसमध्ये. तुम्हाला पण वाटत असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा की काहीतरी चेंजेस वाटत आहेत. म्हणजे माझी आधी बियर्ड फुल अशी जास्त होती, पण मग त्यांनी केली तर केली. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. पण आत्ता आम्ही चाललेलो आहोत एक प्रीमियरला. कोणत्या प्रीमियरला बघा. चला, फाल्गुनी रेडी होऊन खाली गेलेली आहे. ज्ञानाला सेटल करते तिकडे की तिला घेऊन नाही जायचं म्हणून, आणि मग तिला खाली ठेवून जायचं आहे. आणि कारण की ती नाही राहणार एवढा उशीर, आणि प्रीमियरला जायचं म्हटल्यावर तिला घेऊन जाणं थोडंसं इम्पॉसिबल आहे. लेट्स सी. चलो. आणि इथे आम्ही पैजन गुणाला जाणार. तू नितिकाला बोलशील ना, तुमको नाही मिलेगा असं बोलशील. बघ, हे खालीच आहे, हे खालीच आहे ना नितिका. हाय कर सगळ्यांना हाय करा. खूप दिवसानंतर असे आम्ही निघालो असेल ह्या टाईमला. म्हणजे ह्या टाईमला मी घरीच खूप दिवसानंतर असेल. आणि मग कशी वाटते फाल्गुनी नवीन बियर्ड स्टाईल त्यांनी करून ठेवली आहे डायरेक्ट. त्याने अरे त्याला मी म्हटलं थोडासा ट्रिम कर, फेस लुक चेंज वाटतंय ना थोडासा. आणि आम्ही चाललेलो आहोत एका मूवीच्या प्रीमियरला. पण माहीत नाही कारण की भेटेल की नाही. 6 वाजताचं होतं. आम्ही लवकर निघायला ट्राय केलं, पण ज्ञानाला सेटल करता खूप वेळ गेला. आणि आता इथे सिग्नल रोडचं काम चालू म्हणून सिग्नलला ट्रॅफिक पण तेवढीच असते आमच्या इकडे, नाही का. घराच्या इथून फक्त 5-7 मिनटं लागतात, पण येता एवढा वेळ झाला की 15-20 मिनटं गेली. सो मुंबई नंतर मुक्ता बर्वेला आता वेगळ्या रूपात काहीतरी बघायला मिळणार आहे. स्क्रीन 4 तर वेगळी मजा येणार आहे. आणि काय मुक्ता, आणि हा आहे तो पोस्टर. आता याचा रिव्ह्यू तुम्हाला आम्ही आल्यानंतर सांगू काय आहे. लेट्स गो. झालाय पण स्टार्ट झालेला आहे. नमस्कार आदित्य जी, आपका हमारे देवभूमि में बहुत बहुत स्वागत है. यू आर वेरी वेलकम ओवर हियर. long term really helps brands build incremental. हो, कॅन्डिड मोमेंट आहे. सो इंटरवलच्या आधीपर्यंत खूप छान मूवी आहे. आता सस्पेन्स ॲक्च्युली इंटरवलच्या नंतरपासून स्टार्ट होईल की एक्झॅक्ट स्टोरी लाईन काय आहे आणि कसं काय आहे. आधी खूप सस्पेन्स ठेवलं यार इंटरवलपर्यंत. आणि इनको मिलो ये है, देखो तो खूप वर्षानंतर ॲक्च्युली मुक्ता बर्वेला काम करून हां, मी पण मूवी बघायला खूप टाइम नंतर आलो. पण मुक्ताचं काम बघून मला मुंबई पुणे मूवी पण खूप मस्त आहे. स्टोरी लाईन पण एकदम भारी आहे, फुल सस्पेन्स आहे आणि वेगळी स्टोरी लाईन आहे. म्हणजे आतापर्यंत अशी स्टोरी लाईन कशामध्ये नाही आहे. सस्पेन्स तुम्ही एकदा तरी येऊन थिएटरमध्ये असंभव सस्पेन्स आहे. येस, फुल सस्पेन्स. छान आहे. सो तुम्ही एकदा तरी थिएटरमध्ये जाऊन असंभव मूवी पाहिला पाहिजे. कशासाठी की सस्पेन्स कोणत्या मूवीला, मराठी मूवीला एवढा सस्पेन्स मी बघितला नाही. शेवटपर्यंत लास्टच्या 1 मिनिटापर्यंत पण सस्पेन्स आहे या मूवीमध्ये. स्टोरी लाईन
मस्त क्रिएट केलेली आहे वगैरे छान आहे मस्त आहे सो गो अँड वॉच असंभव, एक आधुनिक कहाणी की असं काहीतरी आहे तिचं. जो सस्पेन्स आहे ना ही बेस्ट आहे. म्हणजे कोणी म्हणजे समजूच शकत नाही शेवटपर्यंत की कोणी काय चांगलं एक्झिक्युशन चांगलं आलं खूप दिवसांनंतर काही अशानंतर बघितलं ओके 3 फोटो काढ. आता ज्ञानूला आम्ही 3 तास सोडून गेलेलो संध्याकाळच्या टाइमला. ते पण म्हणजे ऑफिसच्या टाइमला राहते, पण असं मूवीला वगैरे पहिल्यांदा गेलो असते. बघूया कुठे गेली. बालकनी बाजूला पाहुण्या या. बघू 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 जरा नानू बघू कसे केले. अम्मा बघा मला बोलून बोलून बारीक केली. कुठे मी होत चालली जाडी आता बोलतात आधी बोलतात बाला. एक मिनिट कोणी नाव ठेवलं. मागच्या महिन्यात एक मिनिट नाव कोणी ठेवलं. काय कोणी नाही ठेवलं. दादा नाही ते बोलतात तू माझ्या लेवलला आलीस तर तुला मी 5 तोळे गोल्ड करून देईल पण माझ्या लेवलला येऊन दाखव. कुठे दादा गेलाय काय कुठे. मला एवढा अभिनय बोलला असेल बारीक केली 5 किलो कमी केले. मी एवढा स्लिम फिट इथे आणि आहे. मी इथे बोलते मला कमी व्हायचंय तर दादा बोलले तू जाड होऊन दाखव मी तुला 5 तोळे सोनं करून देईल म्हणून मी जाड होते आता. ओके अम्मा. एवढा अभिनय मला टॉर्चर केलं असेल ना. दीपा तुला वाटतंय दीपा 10 किलो त्याचं काही नाही लग्न झाल्यापासून. 10 किलो माझ्याकडे कोण बघून बोलेल तरी का. पट्टी पण नाही मार्कर पण नाही. तुम्ही लग्नाच्या वेळेसचा फोटो बघा ना आत्ताचा बघ तुम्हाला डिफरन्स जाणून. माझं एवढा नाही. सगळे कपडे होतात लग्नाचे मला अजून पण. मला पण होता. अहो ते मध्ये सक्त फुगलेले मी. हिला माझे कपडे पण ना टी शर्ट आता आधी होत होते आता होत पण नाही. बहिणीचं दुःख असं आहे की ती जाळी झाली तिला होत नाही. नुकती झाली तरी तिला होत नाही. तिला मध्ये सुद्धा मध्ये नाही माझे टी शर्ट व्हायचे तिला आता होत नाही. आता होतील मला टी शर्ट. आता होत नव्हते मी बारीक होते आता होतील. ओके तू टेन्शन नको घ्या. तुला जाडं जाडं बोलून तू बारीक होशील. मला सुकवली. क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे. क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे. अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी. अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी.